ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद माधव भगवन नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये भरताची कथा पाहिली. आसक्ती, मोह, ममता या गुणांचा अतिरेक झाला आणि भरताला 3 देह प्राप्त झाले. त्यानंतर भरत आत्मज्ञानी झाले, विष्णुपदाला गेले. इथपर्यंत आपण ती कथा पाहिली. आता आपण थोडासा वेगळा विचार करणार आहोत. हा विचार, याचं उत्तर जे आहे ते थोडं नंतर देण्यात येईल. आता सूत महाराज शौनिकादी ऋषींना शुक परीक्षित यांच्यात जो संवाद झाला होता तो सांगतात. शुकदेवांनी भरताची कथा सांगितली. त्याच्यावरून आपण काय बोध घ्यायचा आहे ते ज्याने त्याने ठरवायचं आहे. या भरतावरूनच या भूमीला भारतवर्ष हे नाव पडलं, याचाही उल्लेख झाला आहे. भरताच्या वंशामध्ये पुढे अनेक राजे झाले. भरताचा पुत्र सुमती होता. त्याच्यानंतर देवताजित, देवद्युम्न, परमेष्ठी, प्रतीह यांच्याही पिढ्या या प्रियव्रताच्या वंशात झाल्या. त्याच्यातला जो प्रतीत होता, प्रतिहात, याला 3 मुलं झाली. त्याच्यातला प्रतिहर्ता, प्रस्तोता, उद्गाता. या प्रतिहर्ताचा पुत्र अज आणि भूमा असे 2 पुत्र त्याला होते. त्या भूमापासून पुढल्या पिढीमध्ये प्रस्ताव आणि विभू नावाचे पुत्र त्यांना झाले. पुढे पृथक्षेन, नक्त, राजर्षी गय हे राजे झाले. त्यातला गय हा अत्यंत धार्मिक, पराक्रमी, यज्ञकर्मात निपुण आणि साधुप्रिय, भगवंताचा कला अवतार म्हणून मानला गेला. हा अत्यंत पुण्यवान होता. त्या काळातली भूमी आणि नद्या या विपुल असं धनधान्य, जलसंपदा त्याला बहाल करीत होत्या. त्यामुळे त्याच्या राज्यामध्ये सर्वत्र सुकाळ होता. एक लक्षात घेतलं पाहिजे, राजा जर पुण्यवंत असेल तर त्याला निसर्गही अनुकूल असतो. राज्यासाठी राजाची पुण्याई फार महत्वाची असते. त्यानंतर तिथे संतांचा सहवास, या सगळ्या गोष्टींमुळे तिथला निसर्ग आणि तिथली जलसंपदा, शेती ही सगळी सुपीक, सुलभ, सजल, पवित्र अशी तिथली व्यवस्था निर्माण होती. या जो गय होता त्याला चित्ररथ, त्याच्या पुढे सम्राट, पुढच्या पिढीमध्ये मरीच, बिंदुमान, मधु, वीरव्रत, मंथू आणि सुमंथू अशा प्रकारचे हे राजे त्या परंपरेमधले आहेत. मंथूचा पुत्र बहुवन, त्याच्यानंतर त्वष्टा, विरज यांच्या पिढ्या झाल्या. या विरजाला एकूण 100 पुत्र होती, 1 कन्या होती. असे अनेक कीर्तिमान राजे, अनेक पराक्रमी राजे
या प्रियव्रताच्या वंशामध्ये निर्माण झाले. आता इथे प्रश्न असा आहे की इतक्या राजांची नावं कशासाठी दिली? झाले गेले जाऊ द्या, इतक्यांची यादी, नावांची यादी का दिली? तर त्याचं कारण आहे. आपल्या इकडे काही ठिकाणी काही घराण्यांमध्ये घराण्यांचा पुरुषांची नोंद असलेले काही लोक येतात आणि आपल्या घराण्यात कोण कोण पुरुष झाले, कुठून कुठून त्यांचं स्थलांतर झालंय याचं वर्णन करत असतात. त्याचीही काही कारणं असतात. तसं ही राजांची परंपरा, नावांची परंपरा देण्याच्या पाठीमागचं जे कार्य आहे तो सांगण्याचा उद्देश असा की मनुष्य जन्माला येतो, अनेक वैभवे भोगतो आणि या राजांनी अनेक वैभव भोगले. हे सुप्रसिद्ध असे राजे होते. पण शेवटी हे काळाच्या अधीन कसे झाले हे जगाला समजलं पाहिजे. कोणी कितीही नाव कमवो, चांगलं कमवा किंवा वाईट, हे सर्व काळाचे अधीन होणारे आहे. कारण राज्यपद ये तेरी जहागिरी नहीं है, 4 घड़ी का डेरा था. हा एक मर्यादित असा काळ आपण त्या ठिकाणी घालवत असतो. भगवंताची भक्ती करणारे तसे भगवत स्वरूप झाले हेही कळावं, यासाठी मरण येण्याच्या आधी आपण काय सजगता पाळली पाहिजे हे लोकांना कळावं, म्हणून ही राजांची चरित्र सांगितलेली आहे. इतर भोगाविषयी उदास झालेले भक्त त्यांची चरित्र पाहिली. या राजांनी कशी साधना केली, सर्वस्वाचा शेवटी कसा त्याग केला, अहंकार, मोह, ईर्ष्या, सूक्ष्म ममता, दया, काम, क्रोध इत्यादी ही जे मनोविकार आहेत ते मनुष्याला आणि साधकाला कसे अडथळा निर्माण करतात हे कळावं, यासाठी ही राजांची यादी आहे. आणि यामुळे आपण पाहतो की जगात शाश्वत काही नाही. कोणी कितीही रुबाब केला तर एक ना एक दिवस सगळ्यांना काळाच्या पडद्याच्या आड जावं लागतं. आणि अजून एक दुसरं कारण आहे, या थोर राजांची नावं, वंशावळी, त्यांचं चरित्र जर आपण ऐकलं, श्रवण केलं तर मनुष्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. या सज्जनांची नावं घेतली तर मनुष्याला पुण्यप्राप्ती होते. यासाठी ही सर्व नामांची यादी, त्यासाठी हे सर्व प्रपंच या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर राजा परीक्षिताने हे जे विश्व आहे, हे 14 भुवन आहेत, राजा परीक्षिताने भुवनकोशांबद्दल शुकदेवांना माहिती विचार. परीक्षिताने काय प्रश्न विचारले हे आपण पाहू. राजा परीक्षिताने विचारले की भगवान, रेवत राजाच्या रथाच्या चाकोरांनी जे 7 समुद्र निर्माण झाले, 7 द्वीप निर्माण झाले, ती कोणती आहेत? सप्तलोक, सप्तपाताळ याविषयी मला माहिती सांगा. त्यांचा विस्तार केवढा आहे, आकाशात किती नक्षत्र आहे, या विश्वरूप मायेचा पसारा याविषयी मला माहिती सांगा. आणि ज्या भगवंताने हे सर्व विश्व व्यापून घेतलेलं आहे, वासुदेव सर्वमिती, त्या भगवान वासुदेवाच्या विषयी मला माहिती सांगा. असे प्रश्न हे शुकदेवांना विचारले जातात आणि राजा परीक्षित विचारतात. थोडा विचार करा.
राजा परीक्षित मरणासन्न आहे. काही दिवसच त्याचं आयुष्य राहिलेलं आहे आणि इतकं कमी आयुष्य राहिलं आहे. कथा श्रवण करत आहेत आणि ते जे काही प्रश्न विचारत आहे भुवनकोशाविषयी, ब्रह्मांडाविषयी, वासुदेवाविषयी, 14 भुवनांविषयी, ते पाहिल्यानंतर शुकदेवांना कौतुक वाटलं. आता आपणही विचार करू की जो मरणासन्न मनुष्य आहे तो असे प्रश्न विचारेल का? एक साधी गोष्ट, एखादा मनुष्य त्याची तब्येत फार खराब झालेली आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे, हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात ॲडमिट आहे, ICU रूममध्ये ठेवलेला आहे त्याला. तिथे ते डॉक्टर येतात, डॉक्टरांना त्या आजारी माणसाने, ज्याचं सगळ्यांना दिसतंय की आता संपत आलेलं आहे, त्याने विचारलं, का हो डॉक्टर साहेब, हा दवाखाना कोणाचा आहे? डॉक्टर सांगितलं, हा माझा आहे. कधी बांधला? याचा प्लॅन कोणी तयार केला? ह्याला पैसे किती लागले? याच्यासाठी विटा कुठून आणल्या? सिमेंट कुठून आणलं? हे जे प्रश्न त्या आजारी व्यक्तीने डॉक्टरला विचारलं तर डॉक्टर काय उत्तर देणार आहे? कपाळाला हात मारून घेईल. करायचं काय तुम्हाला? तुम्हाला करायचं काय? विटा कुठून आणल्या, चुना कुठून आणला, प्लॅन आहे, इंजिनियर कोणता होता, किती लोक कामाला होते, ही माहिती घेऊन करायचं काय? तुम्ही आता 2 दिवसाचेच इथे तुमचं आता जीवन आहे. त्याला कोणी त्या व्यक्तीला वेड्यात काढील. परंतु परीक्षित राजा मात्र असेच प्रश्न विचारतोय की या ब्रह्मांडाची निर्मिती कोणी केली? सप्तभुवन म्हणजे काय? सप्तपाताळे म्हणजे काय? त्याच्या नक्षत्र म्हणजे काय? कोणाचा अंतर किती आहे? अशा प्रकारचे प्रश्न विचारतो आहे आणि शुकदेवांना कौतुक वाटत आहे. हे समजून घ्यायचंय राजा परीक्षिताला. वेळ थोडासा राहिला आहे आयुष्याचे. आता तसं पाहिलं तर तासच मोजले तरी हरकत नाही, याविषयी विचारतोय. आणि विशेष म्हणजे शुकदेव सुद्धा त्याला तसं उत्तर देत आहे. असं जगातलं विरळा उदाहरण या भारतीय संस्कृती आहे. भागवताने हे दिलेलं आहे. या ब्रह्मांडाची रचना समजून घेणं किती कठीण आहे आणि कोणाला कळलं? ब्रह्मांडातले लोक, पाताळे, द्वीपे, वर्षे याचं वर्णन शुकदेव करतात आहे. यद्व्यापी तारा गण फिरणोद्गम रुची प्रवाहाराया पुरुषतल दृष्ट शिरसिते महिनामध्ये आहे. ही आकाशगंगा आहे. त्या आकाशगंगेमध्ये अनेक अशा गंगा वाहत असतात, अनेक ग्रह आहेत, तारे आहेत आणि त्या आकाशगंगेचं ती भगवंताच्या शिवाच्या मस्तकावर आहे आणि आपली पृथ्वी त्या आकाशगंगेमध्ये एका जलबंधूचा कण असतो तेवढी आहे, असं वर्णन त्या महिम्नामध्ये केलं. काय उत्तर देणार? काय उत्तर देणार? हा विषय बुद्धीच्या पलीकडे. या वस्त्राते विनतो कोण, एक सारखी नसती दोन. या वस्त्राते विणतो कोण, एक सारखी नसती दोन. उन्हान दिसले त्रिखंडात त्या हात विणकराचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. जरतारी हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याचे, एक धागा सुखाचा. हे ब्रह्मांड रूपी वस्त्र कोणी लिहिलं? उन्हान दिसले त्रिखंडात त्या
हात विणकराचे एक धागा सुखाचा. हे ब्रह्मांड रूपी वस्त्र ज्याने विणलंय त्याचे हात अजून कोणी पाहू शकलेलं नाही. परंतु शुकदेव जशी मरणाऱ्याची अंतिम इच्छा पूर्ण करतात अजूनही कायद्याच्या चौकटीमध्ये, तशी शुकदेव राजा परीक्षिताच्या या अंतिम इच्छा प्रश्नाच्या विचारलेल्या प्रश्नांना उत्तर रूपाने देत आहेत आणि त्याची अंतिम इच्छा पूर्ण करतायत, उत्तर देत आहेत. त्यांनी या सर्व गोष्टीचं सविस्तर वर्णन केलं, निरनिराळ्या पर्वतांचं वर्णन केलं, त्यांचे विस्तार सांगितले. गंधमादन, माल्यवान, हिमालय, भद्राश्व, केतुमाल या वर्षांच्या या राज्यांच्या सीमा सांगितल्या. अनेक पर्वतांची नावं सांगितली, त्यांची उंची सांगितली, त्यांचे विस्तार सांगितले. भगवान विष्णूच्या चरणकमलापासून निघालेली माता भगवती गंगा त्याचं वर्णन केलं, विष्णुपदाचं वर्णन केलं, गंगेचं अवतरण कसं झालं ते सांगितलं. निरनिराळ्या स्थूल आणि सूक्ष्म लोकातील भगवान विष्णूची रूपं कशी असतात, तिथे कशा प्रकारे पूजन केलं जातं, तिथल्या प्रार्थना कशा असतात, हे सर्व त्यांनी सांगितलं. बाकीचं जाऊ द्या, पण आपल्या भारतवर्षाचंही वर्णन त्यांनी केलं. भारतामध्ये सध्या बद्री केदार या ठिकाणी असलेले तप करीत असलेले नरनारायण हा भगवान विष्णूंचा अवतार आहे आणि ते तप याच्यासाठी करतायत, लोकांच्या कल्याणासाठी अजूनही तप करतायत. लोकांना आत्मज्ञान प्राप्त व्हावं म्हणून त्यांची तपश्चर्या चालू आहे. नारद, उद्धव हे त्यांच्या सेवेसाठी हजर असतात. पवन मंद सुगंध शीतल हेम मंदिर शोभितम निकट गंगा बहती निर्मल बद्रीनाथ विश्वंबरम शक्ति गौरी गणेश शारद नारद मुनि उच्चारणम योग ध्यान अपार लीला श्री बद्रीनाथ विश्वंभरम इंद्र चंद्र कुबेर दिनकर धूप दीप प्रकाशितम सिद्ध मुनि जन करत जय जय श्री बद्रीनाथ विश्वंभरम श्री बद्रीनाथ विश्वंभरम पवन मंद सुगंध शीतल हेम मंदिर शोभितम निकट गंगा बहती निर्मल बद्रीनाथ विश्वंभरम बद्रीनाथ विश्वंभरम. हा भगवान बद्रीनाथ भारताच्या उत्तरेकडे राहून उंचाशा हिमालय पर्वतावर बसून त्याची दृष्टी या भारतवर्षावर नेहमीच कृपा दृष्टी, तो कृपा दृष्टी करतो आणि आमच्या तुमच्या कल्याणासाठी, आम्हाला तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी या भगवंताचं अखंड असं तप चाललेलं आहे. या भारतवर्षाचं वर्णन केलं, इथल्या निरनिराळ्या नद्यांचं वर्णन केलं, निरनिराळ्या पर्वतांचं वर्णन केलं आणि ही सर्व नावं सांगितली. भारतवर्षाचं वर्णन करतायत. शुकदेव सांगतात की राजा परीक्षिता, या भारतवर्षात जन्म घेणं अनंत पुण्याई असेल तेव्हा शक्य. दुर्लभे भारते जन्महा. काय सांगणार भारताचं, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा वो भारत देश मेरा, वो भारत देश है मेरा. देखो यह है मुल्क मराठों का, यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को किसने तलवारों पे तोला था. आग हर पर्वत पर आग जली थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था. शेर शिवाजी ने रखी
लाज हमारी शान की, इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. राजा परीक्षिता, या भारत भूमीमध्ये जे जे होऊन गेलेले थोर थोर राजे, हे सगळा त्या परमात्म्याचा अंश आहे. इथे पुण्य टिकून आहे, इथे साधू संतांचे कृपाशीर्वाद आहे, इथे ऋषी मुनींनी ज्या काही तपश्चर्या केलेल्या आहेत, त्या ऋषी मुनींच्या तपश्चर्येचे वेव्स, लहरी इथल्या अणुरेणूमध्ये, गंगेमध्ये प्रत्येक प्रवाहात आहे. इथलं प्रत्येक वृक्ष पवित्र आहे. प्रत्येक वृक्षामध्ये तो नारायण सामावलेला आहे. गळ्याला एक मोठे योगी होऊन गेले, तपस्वी होते, अनेक साधना त्यांनी केलेल्या होत्या. त्यांचं नाव होतं अलभागवत. ते फार काही प्रसिद्ध नव्हते, पुढच्या पिढीला माहिती नाही, पण मी त्यांची भेट घेतली होती. मी त्यांना पाहिलं होतं, त्यांची अनेक पुस्तकंही वाचली होती. त्यांनी एक अनुभव त्यांचा सांगितला होता. जेव्हा ते त्र्यंबकेश्वरच्या पर्वतावर ते त्यांचा मुक्काम होता आणि ते एका अंध साधूच्या झोपडीमध्ये एक दिवस त्यांनी रात्री काढली. ते साधू महाराज, आजूबाजूचे लोक त्यांना थोडं पीठ आणून देत होते. फक्त पीठ पाण्यामध्ये काढून, तेवढं न शिजलेलं, नुसतं पीठ पाण्यात टाकायचं आणि ते गोळायचं आणि ते प्यायचं, अशी त्यांची तपश्चर्या होती. त्यांना एवढं दिव्य ज्ञान होतं. हे त्यांच्या जवळ गेले. ते अंध साधू तिथून उठले आणि एका झाडाजवळ गेले. झाडाजवळ गेल्यानंतर त्या झाडांना त्यांनी असा कान लावला. नंतर थोड्या वेळाने ते परत आले आणि परत या ग्रहस्थांजवळ बसले. तेव्हा यांनी विचारलं, महाराज तुम्ही तिथे जाऊन काय केले? तेव्हा त्यांनी सांगितलं साधू महाराजांनी, अरे साधका, माझ्याकडे कोण येतं हे मी डोळ्याने पाहू शकत नाही, पण व्यक्ती कशी आहे, काय आहे, त्याचे अंतरंग कसे आहे, कोणत्या हेतूने आलेला आहे, याची सर्व माहिती हे वृक्ष मला सांगत असतात. हे वृक्ष मला सांगत असतात आणि तुझ्याविषयीची सर्व माहिती या वृक्षाने मला सांगितली. हे वृक्ष म्हणजे तपस्वी असे ऋषीच होते, आहेत. अनेक वृक्षामध्ये तेवढं सामर्थ्य आहे, आपण त्यांच्याकडे त्या भावनेने पाहत नाही. वृक्ष म्हणजे एक फक्त ट्री, पेड या भावनेने पाहू नका. तुम्ही एक वृक्ष आणि नक्षत्र नावाचा थोर पंचांगकर्ते दाते यांच्याकडून तो लिहिलेला तो छोटखानी पुस्तके मी वाचलं. प्रत्येक वृक्षाची देवता आहे, प्रत्येक वृक्षामध्ये एक विशिष्ट प्रकारचा गुणधर्म आहे, याचं वर्णन त्यांनी फार सुंदर केलेलं आहे. आपल्या लोकांना या गोष्टी माहिती नसतात. आपण त्याचा शोध घेतला पाहिजे, वाचून पाहते दुसरी. मोठी परंपरा या दाते पंचांगकर्त्यांना लाभलेली आहे आणि महाराष्ट्राला ते आपल्या पंचांगाच्या माध्यमातून सूर्यासारखं मार्गदर्शन करीत असतात. आपण त्यांचे खरोखर ऋणी आहोत. आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी त्यांनी उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं, हे आपलं दुर्दैव आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की इथली जी अणु रेणू, वृक्ष, वल्ली, पान आणि पान याच्यात नारायण भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, ठाव रीता नाही उरला, आजम्या दृष्टीने देखिला, विठ्ठलची विठ्ठल म्हणता हरपले पाप, पदरी आले पुण्य पामाप, झाला दिनांचा माय बाप, विठ्ठलची विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला.
ठावरिता नाही उरला. जळी स्थळी काष्टी पाषाण. या भारत भूमीमध्ये भगवंताचं अस्तित्व आहे. भगवंताचं अस्तित्व आहे म्हणूनच आपण दगडाची मूर्ती बनवतो, मातीची बनवतो, प्राण प्रतिष्ठा करून आगच्छ देव देवेश तेजोरासी जगतपती क्रियमाणा मया पूजा ग्रहण परमेश्वर. गुरुजी मंत्र म्हणतात आणि देवता त्या ठिकाणी त्यांचा आविर्भाव प्रकट होतो. सूक्ष्म रूपाने ते देव त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. अनेकांनी तो अनुभव घेतला असेल आणि म्हणून हे सर्व वर्णन राजा परीक्षिताला शुकदेव सांगतायत. त्यांनी 7 द्वीप सांगितली, सूर्याची गती सांगितली, अंतरिक्ष सांगितलं, द्युलोक सांगितला, उत्तरायण दक्षिणायन, विषुववृत्त सांगितलं, ग्रह नक्षत्र अणु परमाणु कालमापन पद्धती हे सर्व शुकदेवांनी विशद केलेलं आहे. सप्तर्षींचं वर्णन केलं. ध्रुवलोक, सप्तर्षी ज्या ध्रुवाला प्रदक्षिणा करतात त्याची माहिती सांगितली. शिशुमार चक्र सांगितलं. राहू केतू यांची स्थिती सांगितली. अतल वितल पाताल सुतल हे जी काही जी 7 जी नरकाची भाग, नरक याचा अर्थ घाण नव्हे, तर तो विभाग होता खालचा, पृथ्वीच्या खालचा जो भाग आहे ते सप्त पाताल आहे आणि वरचे सप्त भुवन आहेत. असे एकूण 14 भुवन असं म्हटलं जातं. आणि त्या भगवंताची माया या सप्त पाताळाची स्वामिनी जगदंबा मायेरूपाने याचं सर्व पालन पोषण करीत असते. 14 भुवनांची स्वामिनी ही माया या 14 भुवनांची स्वामिनी आहे. मय दानवाचं सांगितलं. त्यानंतर शुकदेवांनी परीक्षित राजाला पाताळाच्याही खाली, जिथे त्या शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं त्या अखिल सागरामध्ये पहुडलेल्या अशा नारायणाविषयी माहिती सांगितली. अनंत शेषावर शयन करणारा तो भगवान, त्याची माहिती सांगितली. तिथे त्याचं संकर्षहिनी नाव कसं पडलं ते सांगितलं. प्रार्थना केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंदगना विनाशा सकळ देवादिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहजरूपा. हे सर्व वर्णन केलं आणि पुन्हा सांगताय की मनुष्य जसं कर्म करतो त्या कर्माप्रमाणे त्याला उच्च आणि कनिष्ठ अशी गती प्राप्त होते. तेव्हा चांगली कर्म केली तर स्वर्गलोकाची प्राप्ती होते, वाईट कर्म केली तर तो अधोगतीला जाईल. आणि वाईट कर्म केल्यानंतर त्या जीवाला भोगाव्या लागणाऱ्या यातना, त्याचं वर्णन आहे गरुड पुराणामध्ये. त्या सर्व यातना त्या जीवाला भोगावं लागतात. तिथे तो मरतही नाही, कारण त्याचं शरीर यातनामय असतं. अशा प्रकारे सर्व ब्रह्मांडाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. या सर्व माहितीचा समारोप शुकदेवांनी राजा परीक्षिताला सांगून केला. राजा परीक्षिता निवृत्तीच्या मार्गाने म्हणजे भक्ती मार्गाने सर्वस्वाचा मोहाचा त्याग करणं आणि या जन्म मरण रूपी दुःखरूपी अशा ब्रह्मांड चक्रापासून आपली सुटका करून घेता येते. आणि एकमेव मार्ग आहे आणि तो सोपा आहे, कठीण नाही. एकमेव आहे तरी तो विस्तृत आहे. चिंचोळा नाही, तिथे गर्दी नाही, सगळे आरामशीर चालत असतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बसवणी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा.
आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश होय. असे प्रारब्ध असेल, क्रियमान असेल, जे काही असेल, हरी कृपे त्याचा नाश आहे. तरी झडझडून वहिला निघ, या भक्तीची या वाटी लाग, या पावशी अव्यंग निज धाम माझे. साधकांनी ईश्वराची साधना करताना भगवंताचं पहिल्यांदा स्थूल रूपाची माहिती घ्यावी. स्थूल स्वरूपावर आपलं मन आणि ते केंद्रित करावं, त्याचं ध्यान करावं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवूनिया, तुळशीहार गळा कसे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. तुका म्हणे माझे याची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. तुकाराम महाराजांना हे जे सुख मिळालं, ते सुख त्याचं वर्णन करतायत. म्हणून आपणही त्या सुखाचे वाटे करू. स्थूल रूपामध्ये आपलं चित्त स्थिर करा. त्यानंतर हळूहळू सूक्ष्म रूपामध्ये चित्ताला विलीन करण्याचा प्रयत्न करावा. जे आपण पाहतो, पृथ्वी आहे, द्वीप आहे, समुद्र आहे, वर्ष आहे, नद्या आहे, पर्वत आहे, पाताळ आहे, दिशा आहे, स्वर्ग नरक, जे जे आहे ते सर्व भगवंताचंच स्वरूप आहे. म्हणून रुद्रसूक्तामध्ये वर्णन केलेलं आहे. विविध अशा त्या अनुवाकामध्ये, नमकामध्ये त्या भगवंताचं स्वरूपाचं वर्णन आहे. भगवंत कुठे कुठे आहे? अरे जलात आहे, तसाच तो जलाच्या बाहेर असलेल्या वाळूत सुद्धा आहे. नमस्सिकत्ता, चोरात सुद्धा, दरोडेखोरात सुद्धा, फसवणाऱ्यांमध्ये सुद्धा परमेश्वराचा म्हणजे त्या रुद्राचं स्थान दाखवलेलं आहे. जरा त्याचा अंतर्मुख होऊन त्याचा अभ्यास करा, तुम्हाला हे समजून येईल. मग आपल्या मनामध्ये माझा तुझा अपपर भाव हा काहीही राहणार नाही, कुठलीही आसक्ती राहणार नाही. कारण हे सर्व आपण आपल्या आत्मचिंतनात मनाची आवाका फार मोठा असतो. ध्वनीपेक्षा प्रकाशाची गती अधिक तीव्र असते आणि प्रकाशाच्या गतीपेक्षा मनाची गती अधिक वेगवान असते. फिजिक्सचे उदाहरण आहे. फिजिक्स मध्ये शिकवलं जात, पहिल्यांदा चमचमाट दिसतो आणि मग ढगांचा कडकडाट ऐकू. कारण प्रकाशाची गती अधिक आहे. प्रकाश आपल्यापर्यंत आधी येतो, मग ध्वनी येतो. पण त्याही पेक्षा अध्यात्म असं सांगतो की मनाची गती मन वढाय वढाय, उभ्या पिकात लढू याले आखला आखला फिरू येतं पिकावर. पुन्हा 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 त्या विषयांवर येत असत. जसा मन खाकसचा दाना, आता होतोय बोईवर, गेलं गेलं आभाळात. त्या आभाळात जातात, त्याला कुठलंही बंधन नाही. तेव्हा आणि हे सर्व जे पंचतत्व आहे, सुमिर मनवा सुमिर रे पंचतत्व सुविचार, हे पंचतत्व आपण समजून घेतली पाहिजे. हे विश्वाचं सारं वर्णन राजा परीक्षिताने ऐकलं. परीक्षिताची ज्ञान आणि तृष्णा ही जिज्ञासा जी होती ती त्या ठिकाणी शांत झाली. झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा. अशी अवस्था राजा परीक्षिताची झाली. असं हे प्रवचन चालू आहे. हा सर्व जो काही विषय चाललाय आहे, याच्यामधला साहित्यातला मुख्य रस जो आहे तो अद्भुत रस आहे. या अद्भुत रसामध्ये कल्पनेच्या बाहेरचा हा सगळा विषय. परंतु मनाची धाव एवढी असते तर शेषशाही नारायण, त्या शेषावर बसलेल्या भगवंताच्या नारायण, त्या नाग अनंतापासून तर ध्रुव लोकापर्यंत कोट्यावधी योजने आकलन करण्याची शक्ती या मनामध्ये आहे. त्या मनाला आपण सवय लावलेली नाही.
विश्वरचनेची स्थूल आणि सूक्ष्म व्यवस्था समजून घेणं या मनाने कोणताही विषय असो, आपण मन लावून जर त्याचा अभ्यास केला तर आपल्याला निश्चितपणे समजू शकतो. आणि शुकदेवाने परीक्षिताला सांगितलेलं हे सर्व वर्णन सुत शौनकांना सांगतायत नैमिषारण्यामध्ये. तेव्हा अंतरिक्षातले देव, ऋषी, मुनी, साधक, स्वर्गातील देवदेवता, यक्ष, किन्नर, वृक्षा, ज्या ऋषीमुनींनी वृक्षांची रूप घेतलेली होती ती सर्व आनंदमग्न झालेली आहे. वर्णन आहे विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीमध्ये. यौ स चंद्रार्क नक्षत्रा खं दिशो भूमहोदधीः वासुदेवस्य वीर्येण विधृतानि महात्मनः ससुरासुर गंधर्वं स यक्ष उर्ग राक्षसं जगत्वसे वर्तेतेदं कृष्णस्य सचराचरम् इंद्रियाणि मनोबुद्धि सत्वं तेजो बलं धृतिः वासुदेवात्मकान् आहु क्षेत्रं क्षेत्रज्ञ एव च ऋषयः पीतरो देवा महाभूतानि धातवः जंगमा जंगमं चेदं जगत् नारायणोद्भवं योगो ज्ञानं तथा सांख्यं विद्या शिल्पादिकर्म च वेदः शास्त्राणि विज्ञानम् एतत् सर्वं जनार्दनम्. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण.